हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली जी काय पुणे शहरात पुणे जिल्ह्यात ही फसवणूक चाललेली ही वेळेत थांबलं पाहिजे। नेटवर्क मार्केटिंग कंपनी पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यातून बंद करणारा पहिला माणूस मी। राज्यामध्ये ही होती लॅम्बलेट कंपनी, ती बंद केली। डेक्कनची नॅशव्हिस कंपनी बंद केली। यांनी ह्या दानकेंनी मरणाची मारल्यात चोपल्यात, ऑफिस फोडले त्यांची। पण आम्ही किती दिवस आता गुन्हे घ्यायच्या अंगावरती? हे प्रत्येक मॉलला आम्ही असं एक पत्र देतो। हेच म्हणणे, जर तुमच्या घरामध्ये हा व्यवसाय करत असेल तर घरातल्या सदस्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे ना। ती जर जबाबदारी ती घेत असतील तरच तुम्ही ठेवा, नसेल तर आम्ही तुम्हालाही मारू, तुमच्या मॉल फोडू आणि कंपनी आम्ही फोडून टाकू। नमस्कार, व्हॉइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे वारजे या परिसरामध्ये। जसं आपल्या सर्वांना माहीत असेल, पुणे जिल्ह्यामध्ये हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होतीये आणि त्या संदर्भातच शिवसेनेचे माथाडी कामगार सेनेचे जे आहे जिल्हाध्यक्ष निलेश माजिरे साहेब वारंवार त्याच्यावरती लाईव्ह करतायत, नागरिकांना सतर्क करतायत। तर त्या संदर्भातच आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माजिरे। आपण त्यांना विचारूया की कशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची फसवणूक होतीये हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली, किंवा अजून भरपूर कंपन्या, फ्रॉड कंपन्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। तर त्यांचं कशा पद्धतीनं ते हे पुढे करणार आहेत, आपण विचारूया निलेश माजिरे साहेबांना। नमस्कार। हॉलिडे पॅकेजच्या संदर्भात आपण वारंवार लाईव्ह येतोय। लाईव्ह मधनं लोकांना सावध करायचा माझा प्रयत्न असतो की हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली जी काय पुणे शहरात पुणे जिल्ह्यात ही फसवणूक चाललेली ही वेळेत थांबलं पाहिजे। आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देतो ना, तर पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण बघतो की पेट्रोल पंपावरती, मॉलवरती काय खरेदी केली की बाहेर आहेच ती कुपन घेऊन की हे बघा तुम्ही आम्हाला लकी ड्रॉ भरा आणि मग तुम्हाला 5 गिफ्ट लागेल। आपण कुपन भरल्यानंतर लगेच तुम्हाला एक अर्धा तासातच फोन येतो की तुमचा 10 मध्ये नंबर लागलेला आहे, तुमच्या पाठी 5 गिफ्ट घेऊन जावा। लोक आणि परत ते सांगताना असं सांगतात की नवरा बायको जोडीने या। मग तिथे गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी मग तिथं आहेच, बाकीचे लुटमार, मग हे आमचं पॅकेज घ्या, ते पॅकेज घ्या, 1 वर्ष थांबा, 1 वर्षानंतर तुम्ही ह्याला बाहेर जावा फिरायला, बऱ्याच गोष्टी आहे। एवढंच माझं सांगणं आहे नागरिकांना की अशा नालायक लोकांच्या नादी न लागलेलं बरं। जसं आम्ही बघितले ह्याच्या आधी आपण काही कंपन्या बंद सुद्धा केलेल्या आहेत, तरी सुद्धा ते जे कंपन्या आहेत ते काय करतात दुसऱ्या नावाने, आणि तेच जे त्याचे ओनर आहेत तेच असतात, दुसऱ्या नावाने ते दुसऱ्या म्हणजे परिसरामध्ये ओपन करतात आणि परत त्यांची फसवणूक। तर कुठेतरी मला असं वाटतंय आपला त्यांना धाक राहिलेला नाही असं मला वाटतंय। नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। पुणे शहरात सर्वात पहिल्या पुणे शहरात ज्या कंपन्या आल्या ते नेटवर्क मार्केटिंग कंपनी पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यातून बंद करणारा पहिला माणूस मी तुम्हाला म्हणतो। वारजेमध्ये ही होती लॅम्बलेट कंपनी, ती बंद केली। डेक्कनची नॅशव्हिस कंपनी बंद केली। अशा ज्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या होत्या त्या बंद केल्या। त्याच्यानंतर ह्या उदयला ज्या आलेल्या आहेत त्या आल्यात आता ह्या हॉलिडे पॅकेज काय होते, जोपर्यंत आमच्याकडे कोणाची तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही। आता आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही ऍक्शन घेतोच ना, बंदच करतो ना, वेळेकाळी तर फोडून पण टाकतो आम्ही। पण मला एवढंच सांगायचं, तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं, हे जे मॉलचे मॅनेजर आहेत यांना जे काही महिना चालू असतो 15, 20 हजार, 30 हजार, मला माहित नाही ते काय करायचं, पण ती जे लोक परमिशन देत आहेत ना ती थांबली पाहिजे पहिली। आणि प्रत्येक मॉलच्या बाहेर ही नालायक लोक थांबून नाही दिली पाहिजे। आणि आमच्या निदर्शनात आलं तर आम्ही झोपटून काढूच त्यांना, पण नागरिकांच्या निदर्शनात नागरिकांनी मारलं पाहिजे त्यांना। जर कोण आलं ना की बाबा आमचं कुपन भरा, खाड दिशेने कानाखाली दिली पाहिजे। आणि ती जर कानाखाली एखाद्याला बसली ना की ऑटोमॅटिक तो संदेश सगळीकडे पोहोचतो की बाबा नको जायला आता इथं कुपन भरायला। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणलं, आता एक प्लेसमेंटवाले नवीन आता नवीन कंपन्या चालू झाल्या प्लेसमेंटच्या, पैसे घेऊन जॉब लावतो। 2000 भरा आणि 3000 भरा, रिफंड मागायला गेले की मग त्यांचे ते बॉडीगार्ड बसलेले असतात, जावा 3 महिन्यांनी आणि 4 महिन्यांनी। सर्वसामान्य लोकांची फसवणूक चाललेली। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्या नालायक लोकांकडे तुम्ही लक्ष द्या। किती दिवस आम्ही दांडकं घेणार आहे? तुम्ही बघितलं का, हे दांडकं नेहमी माझ्या हातात असतं की मी ह्या दांडक्यांनी मरणाची मारल्यात चोपल्यात, ऑफिस फोडले त्यांची। पण आम्ही किती दिवस आता गुन्हे घ्यायच्या अंगावरती? मागं तुम्हाला सांगतो, पिरंगुटला एक ही कंपनी आहे, आता लक्षात आहे ना माझे नाव काय कंपनीचं आहे, अक्षरशः महिलेला वॉशरूमला जाताना लेटर घेऊन जायचं।
आपण कुठल्या काळात राहतोय ते आम्हाला सहन नाही झालं. आम्ही आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी ती कंपनी फोडली, मॅनेजरला मारलं, अक्षरशः गुन्हा दाखल झाला आमच्यावर. आम्ही तरी किती दिवस असे गुन्हे सहन करणार? पोलीस प्रशासन झोपलंय का काय? या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी आता येत्या आठवड्याभरात पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेणार आहे. सविस्तर माझं लेखी स्वरूपात त्यांना एक पत्र देणार आहे की अशा कंपन्या पुण्यातून बॅन झाल्या पाहिजे. पण यांच्याकडे काय अधिकार पण नाहीये. 500 रुपयाचं लायसन काढतायत, ते कुठलं ते काय म्हणतात त्याला, ते पसारा लायसन वगैरे काढून घेऊन येतं. नावे आमचं रजिस्टर आहे. कुठली रजिस्टर आहे यांची कंपनी? पण यांची काय लूटमार करायला यांच्या कंपन्या रजिस्टर झाल्यात का? हे सगळ्या गोष्टी चौकशी झाली पाहिजे. जर यांच्याकडनं जर चौकशी होत नसेल तर आमची शिवसेना नेहमी हजर आहे. 24 तास लोकांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही 24 तास हजर असतो. जिथं जिथं अन्याय होईल, जिथे जिथं फसवणूक होईल, आम्ही तिथे येणार. 1 नाही 10 गुन्हे दाखल होते, आम्हाला काही फरक नाही पडत. माझे 12 गुन्हे दाखल आहेत माझ्यावर, अजून काही गुन्हे दाखल होतील, मला काही फरक नाही पडत. पण जर सर्वसामान्य लोकांसाठी गुन्हे घ्यायची वेळ आली ना आमच्यावर, तर आम्ही घ्यायला तयार आहे. तर आता पुणे शहरामध्ये आपल्या माहितीनुसार आता किती कंपन्या कार्यरत आहेत आणि आपली त्याच्यावरती काय ऍक्शन असणार? आता तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर आता सध्या पुणे शहरातून आउट साईडला कंपन्या चालू केल्या. जेवढ्या कंपन्या समोर येत आहेत ना तेवढं आम्ही कारवाई करतो. आता काही आता समजा कुठं चाकणला कंपनी, पण त्या कंपनीची डिटेल आली पाहिजे ना आपल्याला. आता कंपनी जेव्हा डिटेल येते ना तेव्हा आम्ही कारवाई करतो ना. आणि ती कंपनी बंदच झाली पाहिजे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या कानावर पण घालतो आम्ही की ही कंपनी फ्रॉड आहे, ही बंद झाली पाहिजे. 99 लोक आम्ही बंदच करतो. पण ते काही लोक येतात आमच्याकडे सेटलमेंट करण्यासाठी, एवढे घ्या तेवढे घ्या, आमचा विषय सोडून द्या. पण तसं होत नाहीये, आम्ही काही करत नाहीये, आम्ही त्या भानगडीत पडत नाहीये. आमचं एकच ध्येय असतं की सर्वसामान्य लोकांची लूट थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय भेटला पाहिजे. यासोबत पोलीस प्रशासन अजूनपर्यंत एकही ऍक्शन घेतलेली नाही. मला सांगा ना तुम्ही, किती प्लेसमेंटवरती गुन्हे दाखल झाले, किती नेटवर्क मार्केटिंग कंपनीवर गुन्हे दाखल झाले, किती या हॉलिडे पॅकेजवरती गुन्हे दाखल झाले? कुठेतरी संशयाची कुठला तर परवाना असं नाही त्यांच्याकडे, म्हणजे कुठला तर लायसन्स वगैरे किंवा लायसन ठीक आहे ना. मी काय सांगतो, त्यांच्याकडे लायसन आहे, सगळ्या गोष्टी आम्ही सगळं मान्य करतो. पण ह्यांना रोडवरती कुपन द्यायचं कोणी परमिशन दिली? असं तर क्रेडिट कार्ड वगैरे पण सेल करतात, त्याचप्रमाणे ते पण क्रेडिट कार्डचं काय, ते बँकेच्या नावाने करतात. क्रेडिट कार्डचा विषय मी आता 2 दिवसापूर्वी एक लाईव्ह टाकलेले आहे. क्रेडिट कार्डचा पण तोच प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे. चुकीची माहिती द्यायची, सर्वसामान्य लोकांना माहित नसतं. तुमचं फॉर्म भरा नाही, फुकट तुम्ही घेऊन जावा. पण फुकट काय ते क्रेडिट कार्ड नसतं, त्याला चार्जेस पडतात. तुझा त्रास नंतर होतो जर वापरा, अगर न वापरा तर. क्रेडिट कार्ड नाही वापरलं तरी बँकेचे फोन येतात आणि नंतर मग अशा आमच्याकडे कंप्लीट येतात. तेही सांगितलंय मी, क्रेडिट कार्ड फुकट देत असेल, तुमची ऐपत असेल तरच ठेवा. कंपनीवरती कारवाई करण्यापेक्षा जे पेट्रोल पंपनी जे मॉल त्यांना परवानगी देतात आमच्या बाहेर तुम्ही थांबून हे सगळं हे प्रत्येक मॉलला आम्ही असं एक पत्र देतो. हे पत्र असं असतं की जेणेकरून की जर तुम्ही हॉलिडे पॅकेजवाले जर तुमच्या मॉलमध्ये ठेवत असेल तर आम्हाला एक हमी पत्र द्या की ह्या हॉलिडे पॅकेजवाल्यांनी जर फसवणूक केली तर त्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुमच्या घरामध्ये हा व्यवसाय करत असेल तर घरातल्या सदस्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे ना. ती जर जबाबदारी ती घेत असतील तरच तुम्ही ठेवा, नसेल तर आम्ही तुम्हालाही मारू, तुमच्या मॉल फोडू आणि कंपनी आम्ही फोडून टाकू. हा माझा सरळ विचार असतो. आणि मी काही कोणाच्या बापाला घाबरत नाहीये. मी तर डायरेक्ट लाईव्ह मध्ये बोलतो. आणि मी काय पहिल्यापासून माझ्या कामाची पद्धतच वेगळी आहे. जर चुकीचं असेल तिथं मी ठोकतो. आणि ज्या प्रोफेशनल कंपनी असतात म्हणजे इंटरनॅशनल प्रोसेस वगैरे, जे कामगाराच्या सॅलऱ्या देत नाहीये आणि अशा पण बहुतेक विषय आता होत आहे पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल आपला माझ्याकडं तक्रार आली की माझे एवढे पगार राहिलेले, तर मी स्वतः फोन करतो. मी स्वतः फोन करून द्यायला लावतो. जर मला थोडंसं चुकीचं वाटलं की ते काय द्यायच्या टाळटाळ करतात तर मी स्वतः त्या कंपनीमध्ये जातो. आत्ताच मी मला वाटतं 4 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेली आहे. 40 जणांचा पगार एका कंपनीने थकवला होता, मी काढून दिला त्यांना. तर आपल्यासोबत होते निलेश माजिरे यांची नागरिकांना अपील आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस जाता, मॉल किंवा आपण डीमार्ट या ठिकाणी ज्यावेळेस जाता, तर कुठल्याही कंपनीचं कुपन वगैरे भरण्याच्या आधी आपण चौकशी करावी, त्या कंपनीची चौकशी करावी, त्यानंतर आपण ते कुपन भरावे. आणि जास्त करून आपण हे कुपन भरणे टाळावे, असं नागरिकांना निलेश माजिरे साहेब यांची अपील आहे.